Hello dear students, 12th standard IT students, last movement revision LMR series chapter 3 स्टार्ट करतोय. ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट ह्या चॅप्टरचं वेटेज किती आहे? व्हॉट इज द वेटेज ऑफ ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट? 15 मार्क्स. येस, 15 मार्क्स हा चॅप्टरचा वेटेज असणार आहे. 15 मार्क्स. आता 15 मार्क्स पैकी लाईक इथं ऑब्जेक्टिव्ह पण असणार आहे आणि एक कोडिंग असणार आहे. येस, जावास्क्रिप्ट हा चॅप्टर बघून भरपूर लोक घाबरून जातात, थोडं टेन्शन येतं जावास्क्रिप्ट बघितलं की. पण हा 15 मार्क्स असणार आहे आणि हे 15 मार्क्स मधून तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला काही मार्क्स असणार आहेत. 10 मार्क ऑब्जेक्टिव्ह असतो आणि 10 मार्काचं कोडिंग, 10 मार्क म्हणजे 5 मार्काचं कोडिंग असतो. ठीक आहे. सो ऑब्जेक्टिव्ह 10 मार्क्स अँड कोडिंग 5 मार्क्स. सो टोटल वेटेज किती आहे? 15 मार्क्स. तर नीट लक्ष द्या. आपण 20 to 30 मिनिट्स मध्ये हा चॅप्टर कव्हर करतोय. 20 to 30 मिनिट्स, नॉट अ जोक. 20 to 30 मिनिट्स मध्ये कव्हर करतोय. तर प्लीज लक्ष द्या एकदम डिटेलमध्ये. ठीक आहे, स्टार्ट करू. सो जावास्क्रिप्ट काय बेसिकली हे थोडं आधी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की जावास्क्रिप्ट काय असतो. ठीक आहे. सो आधी आपण डिस्कस करू की आधी जावास्क्रिप्ट काय म्हणून. ठीक आहे. सो बघा, जावास्क्रिप्ट. ठीक आहे, जावास्क्रिप्ट 11th मध्ये पण तुम्ही हा शब्द ऐकला असेल, जावास्क्रिप्ट. सो जावास्क्रिप्ट हा एक डायनॅमिक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. काय आहे? डायनॅमिक प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे, डायनॅमिक प्रोग्रामिंग लँग्वेज विच इज यूज टू क्रिएट द डायनॅमिक वेबसाइट्स. सो जावास्क्रिप्ट वापरून आपण आपल्या वेबसाईटला अट्रॅक्टिव्ह बनवू शकतो, इंटरॅक्टिव्ह बनवू शकतो. HTML आपण स्टॅटिक वेब पेजेस क्रिएट करू शकतो, पण डायनॅमिक वेब पेजेस बनवण्यासाठी आपल्याला वापरावं लागेल जावास्क्रिप्ट. काय वापरावं लागेल? जावास्क्रिप्ट. ठीक आहे. सो आपल्याकडे भरपूर स्क्रिप्टिंग लँग्वेज आहेत, पण त्याच्यापैकी जावास्क्रिप्ट जो असतो तो डायनॅमिक स्क्रिप्टिंग लँग्वेज असतो. जावास्क्रिप्टला आपण इंटरप्रेटेड लँग्वेज पण म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इंटरप्रेटेड. ठीक आहे, इंटरप्रेटेड लँग्वेज म्हणजे काय? असा प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ज्याला मशीन लँग्वेज मध्ये कन्वर्ट करायची गरज नाही. तुम्ही कम्प्युटरमध्ये डायरेक्ट रन करू शकता. सेम HTML पण तुम्ही नोटपॅड मध्ये टाईप करता, बरोबर? नोटपॅड मध्ये कोड टाईप केलं, नोटपॅड मध्ये कोड टाईप केल्यानंतर मग काय करतो आपण? त्याला डायरेक्ट रन करतो. सो तसं आपण याला डायरेक्ट रन करू शकतो विदाउट एनी कंपायलिंग. म्हणजे आपण याला मशीन लँग्वेज मध्ये कन्वर्ट न करता डायरेक्ट आपण याला रन करू शकतो. आणि याच्यासाठी फक्त आपल्याला लागतो नोटपॅड. सेम HTML सारखंच करतो आपण नोटपॅड. ठीक आहे, नोटपॅड लागतो आपल्याला, नोटपॅड मध्ये टाईप करतो. आणि जावास्क्रिप्ट इज एम्बेडेड इनसाइड HTML. एम्बेडेड आपण सांगू शकतो, एम्बेडेड. ठीक आहे, एम्बेडेड इनसाइड HTML. जावास्क्रिप्ट जो असतो तो HTMLच्या आतमध्ये आपण लिहितो. ठीक आहे, तुम्हाला HTML माहिती आहे ना, HTMLच्या आतमध्ये आपण लिहितो. आणि जावास्क्रिप्ट लिहिण्यासाठी आपण वापरतो स्क्रिप्ट टॅग. कोणता टॅग? स्क्रिप्ट टॅग. सो स्क्रिप्ट टॅग मध्ये आपण जे काही लिहितो दॅट इज जावास्क्रिप्ट. स्क्रिप्ट टॅग मध्ये आपण जे काही लिहितो दॅट इज जावास्क्रिप्ट प्रोग्राम्स. ठीक आहे. ठीक आहे, समजलं का सगळ्यांना? सो जावास्क्रिप्ट वॉज मेड, जावास्क्रिप्ट का बनवलं? टू मेक द वेब पेजेस लुक अलाइव्ह. टू मेक वेब पेजेस लुक अलाइव्ह. ठीक आहे, हा क्वेश्चन पण असं एक्झाम मध्ये विचारतात. डॅश प्रोग्रामिंग लँग्वेज वॉज मेड टू मेक द वेब पेजेस लुक अलाइव्ह. सो टू मेक द वेब पेजेस लुक अलाइव्ह वी हॅड मेड द प्रोग्रामिंग लँग्वेज कॉल्ड एज जावास्क्रिप्ट. ठीक आहे, आणि जावास्क्रिप्ट मध्ये आपण जे कोड्स लिहितो त्यांना आपण स्क्रिप्ट असं म्हणतो. स्क्रिप्ट टॅग मध्ये लिहितो, पण आपण जे कोड लिहितो त्याला आपण स्क्रिप्ट असं पण म्हणतो. ठीक आहे, जावास्क्रिप्ट बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटलं असेल. जावास्क्रिप्ट हे HTMLच्या आतमध्येच लिहितो. डायनॅमिक लँग्वेजेस किंवा डायनॅमिक वेबसाईट्स बनवण्यासाठी आपण जावास्क्रिप्ट वापरतो. हे बघा, HTML ने आपण फक्त एक साधा वेबसाईट बनवू शकतो ज्याचा आउटपुट सेम राहतो, पण जावास्क्रिप्टने आपण आपल्या वेबसाईटला डायनॅमिक बनवू शकतो. डायनॅमिक म्हणजे काय? काही ना काही चेंजेस होत राहणार आपल्या वेबसाईटमध्ये, काहीतरी चेंजेस होत राहणार, एलिमेंट्स चेंज होणार. तुम्ही हा प्रॅक्टिकल केलं असेल, पहिला प्रॅक्टिकल. आफ्टर एव्हरी 5 सेकंड्स बॅकग्राऊंड कलर विल गेट चेंज. आफ्टर एव्हरी 5 सेकंड्स आपण एक बटन असतो, त्या बटनवरती क्लिक केलं, दर 5-5 सेकंडनी किंवा 10-10 सेकंडनी तुमचा बॅकग्राऊंड कलर चेंज होत राहतो. म्हणजे तुमचा आउटपुट जो आहे तो कॉन्स्टंट राहत नाही. तुमचा आउटपुट काही ना, म्हणजे आफ्टर सम टाइम इंटरवल तुमचा आउटपुट जो आहे चेंज होत राहतो. तर या प्रोग्रामिंग लँग्वेजला आपण म्हणतो डायनॅमिक प्रोग्रामिंग लँग्वेजेस. आणि डायनॅमिक प्रोग्रामिंग लँग्वेजेस बनवण्यासाठी आपण वापरतो जावास्क्रिप्ट. काय वापरतो? जावास्क्रिप्ट. समजलं का सगळ्यांना? आता हेच तुम्हाला इथं सगळं त्यांनी दिलं होतं. ठीक आहे, हेच तुम्हाला सगळं त्यांनी इथं दिलं होतं. ठीक आहे, हे तुम्ही नंतर एकदा रीड करू शकता. तुमचा टेक्स्टबुक मधलाच पार्ट हा 3.1 मधला. ठीक आहे, जावास्क्रिप्टचा इंट्रोडक्शन कळाला का? जावास्क्रिप्टने आपण डायनॅमिक वेबसाईट्स बनवू शकतो. ठीक आहे, जावास्क्रिप्टला आपण काय म्हणतो? क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. काय म्हणतो याला? क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. तर क्लायंट साइड, सर्व्हर साइड काय असतं मी सांगतो 2 मिनिटात, पण त्याच्या आधी आपण आधी फीचर डिस्कस करू. जावास्क्रिप्टचे काही फीचर्स असतात. ठीक आहे, जावास्क्रिप्टला ना आपण लाईट वेट स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणतो. काय म्हणतो? लाईट वेट स्क्रिप्टिंग लँग्वेज. लाईट वेट स्क्रिप्टिंग लँग्वेज असं म्हणतो.
का बरं लाईट वेट स्क्रिप्टिंग लँग्वेज असं म्हणतो? बिकॉज जावास्क्रिप्टमध्ये फीचर्स म्हणजे आहेत आपल्याकडे, पण त्याला लाईट वेट म्हणतो कारण याच्यामध्ये टॅग्स आणि फंक्शन्स लिमिटेड असतात. जसं की HTML मध्ये भरपूर टॅग्स होते, भरपूर टॅग्स, हेडिंगचे टॅग्स असतात, बोल्ड असतात, इटॅलिक असतात, अंडरलाईन असतो, मार्क्यू टॅग असतो, भरपूर टॅग असतात HTML मध्ये. पण आपल्या जावास्क्रिप्ट मध्ये फक्त लिमिटेड काही गोष्टी असतात, त्याच लिमिटेड गोष्टींना आपल्याला फॉलो करायचा असतो आणि आपण आपला स्वतःचा जो लॉजिक वापरून कोडिंग करू शकतो. ठीक आहे, त्यालाच आपण म्हणतो लाईट वेट स्क्रिप्टिंग लँग्वेज. खूप कमी गोष्ट आहेत, पण ते खूप कमी गोष्ट आपण खूप वाईजली वापरू शकतो, असं आहे ते. ठीक आहे, त्याच्यानंतर जावास्क्रिप्ट सपोर्ट्स डेट अँड टाइम व्हेरी वेल. ठीक आहे, जावास्क्रिप्ट जो आहे तो डेट अँड टाइमला सपोर्ट करतो. ठीक आहे, जावास्क्रिप्ट एक इंटरप्रेटेड लँग्वेज आहे. हे फीचर झाले इंटरप्रेटेड लँग्वेज. इंटरप्रेटेड JavaScript is an interpreted language, means no need to convert this language into the machine language. ठीक आहे, अजून फीचर्स बघायचं झालं तर डेट अँड टाइम, इट कॅन हँडल डेट अँड टाइम व्हेरी इफेक्टिव्हली. आपण असं पण सांगू शकतो इट कॅन हँडल डेट अँड टाइम. ठीक आहे, डेट अँड टाइमला आपण इफेक्टिव्हली मॅनेज करू शकतो. बरोबर, त्याच्यानंतर आपण आपले फंक्शन्स क्रिएट करू शकतो जावास्क्रिप्ट मध्ये. आपण आपल्याला जसं कोडला रन करायचंय, कोडला रन करू शकतो. पण कोडला जसं रन करायचं तसं रन करण्यासाठी आपण फंक्शन्स बनवतो. बरोबर, ह्याला रन करण्यासाठी काही स्पेशल सॉफ्टवेअर लागत नाही. ठीक आहे, जावास्क्रिप्टला रन करण्यासाठी नो स्पेशल सॉफ्टवेअर. सो आपल्याला हे रन करण्यासाठी काही स्पेशल सॉफ्टवेअर लागत नाही. ठीक आहे, असं आपल्याकडे काही फीचर्स आहेत, अजून पण भरपूर फीचर्स आहेत, पण हे मेन फीचर्स आहेत. लाईट वेट स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे, इंटरप्रेट लँग्वेज आहे, डेट अँड टाइमला खूप छान हँडल करतो, कारण डेट अँड टाइमसाठी आपल्याकडे भरपूर ऑब्जेक्ट्स आहेत. डेट अँड टाइम बनवण्यासाठी आपल्याकडे भरपूर ऑब्जेक्ट्स तसे आहेत जावास्क्रिप्टमध्ये. ठीक आहे, फंक्शन्स आपण क्रिएट करू शकतो. जसं की मला ऍडिशन करायचं, मी ऍडिशनचं काहीतरी कोडिंग करू शकतो, मल्टिप्लिकेशनचं लॉजिक वापरू शकतो, डिव्हिजनचं लॉजिक वापरू शकतो. सो मला जसं कोड पाहिजे तसं मी बनवू शकतो बाय फंक्शन्स. ठीक आहे, आणि आपण इव्हेंट ड्रिव्हन कोड बनवू शकतो. इव्हेंट ड्रिव्हन कोड माहिती आहे, तुम्ही एक इनपुट देणार, कम्प्युटर आउटपुट देणार विथ हेल्प ऑफ अ फॉर्म. सो असं पण कोडिंग आपण करू शकतो. सो जावास्क्रिप्ट मध्ये भरपूर काही करू शकतो ऍज कम्पेअर टू HTML. म्हणून आपण याला म्हणतो डायनॅमिक प्रोग्रामिंग लँग्वेज. काय म्हणतो? डायनॅमिक प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे, आता हे तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे, आपल्याकडे स्क्रिप्टिंग लँग्वेज दोन प्रकारचे असतात. देर आर 2 टाइप्स ऑफ स्क्रिप्टिंग लँग्वेजेस. ठीक आहे, 2 टाइप स्क्रिप्टिंग. एकाला आपण म्हणतो क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज, आणि एकाला आपण म्हणतो सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. काय म्हणतो? सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. आता क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणजे काय? आपण कोड पण क्लायंट मशीनवर टाईप करणार. कोडला टाईप कुठं करणार? कोडला क्लायंट मशीनवर टाईप करणार, पण ते कोडला रन कुठं करणार? टाईप पण क्लायंट मशीनवरच करणार आणि रन पण कुठं करणार? क्लायंट मशीनवरच करणार. सो आपण कोडला टाईप करतोय क्लायंट मशीनवरती आणि रन पण करतोय क्लायंट मशीनवरती, तर त्याला आपण म्हणतो क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. पण आता सीन बघा काय, आपण कोडला टाईप कुठं करणार? टाईप आपण करणार क्लायंट वरती. कोड काय करणार? कोड टाईप करणार क्लायंट वरती. पण ते रन कुठं करणार? रन करणार सर्व्हर वरती. सर्व्हर. ठीक आहे, सर्व्हर. सो इफ वी टाइप द कोड ऑन क्लायंट अँड इफ वी रन द कोड ऑन सर्व्हर, मग त्या प्रोग्रामिंग लँग्वेजला सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज असं म्हणतो. ठीक आहे, पण आपण टाईप पण इथंच करतोय आणि रन पण इथंच करतोय, तर याला आपण म्हणतो क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. सो मग एक्झामला विचारतात व्हॉट आर द 2 एक्झाम्पल्स ऑफ क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता HTML अँड जावास्क्रिप्ट. HTML अँड जावास्क्रिप्ट बोथ आर द एक्झाम्पल्स ऑफ क्लायंट साइड. आणि सर्व्हर साइड मध्ये तुम्ही लिहू शकता PHP. येस, आपल्या चॅप्टरमध्ये जो PHP आहे, PHP झालं, ASP.NET झालं, भरपूर एक्झाम्पल्स आहेत अजून. सो यांना आपण सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणतो. म्हणजे आपण टाईप, आठवते तुम्ही तुमच्या प्रॅक्टिकलमध्ये काय करता? प्रॅक्टिकलमध्ये PHPच्या प्रॅक्टिकलमध्ये टाईप तर तुम्ही कोड तुमच्या कम्प्युटरवर करता, पण रन कुठं करता? झॅम्प वरती करता. सो झॅम्प काय झालं? सर्व्हर झाला. ठीक आहे, तर क्लायंट साइड मध्ये काय करतो आपण? कोड पण इथं याच कम्प्युटरवर टाईप करतो आणि रन पण याच कम्प्युटरवरती करतो. सो जावास्क्रिप्ट इज कॉल्ड ॲज क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. जावास्क्रिप्टला काय म्हणतो? क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. समजलं का स्क्रिप्टिंग लँग्वेज काय असतात? ठीक आहे, आता तुम्ही नंतर हे पॅराग्राफ रीड करून घ्या, तुम्हाला समजेल. इन दिस टाइप द स्क्रिप्ट रिसाइड्स ऑन द क्लायंट म्हणजे ब्राउझर अँड दॅट कॅन रन ऑन द क्लायंट. बेसिकली these types of scripts are placed inside the HTML documents. येस, आपण टाईप पण इथंच करतो, रन पण इथंच करतो. सो दे आर कॉल्ड एज क्लायंट साइड. सर्व्हर साइड मध्ये काय असतो? इन दिस टाइप द स्क्रिप्ट रिसाइड्स ऑन द वेब सर्व्हर. टू एक्झिक्यूट द स्क्रिप्ट इट मस्ट बी ऍक्टिव्हेटेड बाय क्लायंट अँड इट इज एक्झिक्युटेड ऑन वेब सर्व्हर. सो आपला कोड इथं जाणार, आपण त्या कोडला इथून तिकडे रन करणार सर्व्हरवरती. ठीक आहे, बाय युझिंग अ एक्सटर्नल सर्व्हर लाईक झॅम्प एक्सेट्रा. दीज आर कॉल्ड एज टाइप्स ऑफ स्क्रिप्टिंग लँग्वेज. राईट, आता नेक्स्ट आपला टॉपिक आहे स्विच केस. व्हेरी इम्पॉर्टंट. स्विच केस. ठीक आहे, स्विच केस आपण कधी वापरतो? ठीक आहे, स्विच केस आपण कधी वापरतो? आपल्याकडे कंडिशन्स भरपूर आहेत. कंडिशन्स आपल्याकडे
भरपूर आहेत, पण ते एका कंडिशन मधनं आपल्याकडे फक्त एकच आउटपुट. वी वॉन्ट टू जनरेट ओनली वन आउटपुट. when we want to generate only one output, we will use a switch case. Switch case म्हणजे काय म्हणतो, आपल्याकडे कंडिशन भरपूर आहेत, पण ते एका कंडिशन आपण आज सांगू शकतो, कंडिशन भरपूर नाही, आपण आज सांगू शकतो कंडिशन एकच आहे आपल्याकडे. कंडिशन एक आपण सांगू शकतो, पण कंडिशनला कंडिशनल स्टेटमेंट्स भरपूर आहेत असं आपण सांगू शकतो. स्टेटमेंट्स आर मेनी. ठीक आहे, स्टेटमेंट्स आर मेनी. मला वाटतं एक एक्झाम्पल तुम्हाला जास्त समजेल. कंडिशन आपल्याकडे एकच असतो, एक्सप्रेशन म्हणतो, कंडिशनल एक्सप्रेशन आपल्याकडे एक आहे, पण ते कंडिशनल एक्सप्रेशनसाठी स्टेटमेंट्स भरपूर आहेत. सो हा कंडिशन कोणत्या स्टेटमेंटला मॅच होईल तो स्टेटमेंट प्रिंट होणार. मी परत रिपीट करतो, कंडिशन आपल्याकडे एकच आहे, पण कंडिशन्सला मॅच करण्यासाठी स्टेटमेंट्स भरपूर आहेत, पण हा कंडिशन फक्त एका स्टेटमेंटला मॅच करेल. हा कंडिशन ज्या स्टेटमेंटला मॅच करेल तो स्टेटमेंट प्रिंट होईल. ठीक आहे, थांबा एक एक्झाम्पल देतो. स्विच केसचा सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल, मला वाटतं स्विच केसचा हा सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे. सो यू कॅन सी हिअर, आय होप सो तुम्हाला दिसतंय. ठीक आहे, आपण एक कोडिंग केलंय. या कोडिंग मध्ये मी काय केलं, इथं हे बघा, व्हेरिएबल डे इज इक्वल टू 6. मला सांगा, व्हेरिएबल डे हा एक व्हेरिएबल आहे, याच्यामध्ये व्हॅल्यू काय स्टोअर केलं, 6. काय स्टोअर केलं, 6. चलो मग किती केसेस दिलेत मी, 7 केसेस दिलेत. सो केस 1 मध्ये काय असणार आहे, अलर्ट मंडे, हे प्रिंट नाही होणार. आता माझा व्हॅल्यू काय, 6. म्हणजे हा कंडिशन आहे, हा व्हेरिएबल डे, हा कंडिशन कुठे दिले, इथं दिले. हा डे दिसतो तुम्हाला, स्विच असं लिहितो आपण, स्विच ब्रॅकेटमध्ये कंडिशन. आता मला सांगा, कंडिशन कोण येतं, कंडिशन डे इज द कंडिशन, पण डे मध्ये म्हणजे कंडिशन मध्ये व्हॅल्यू काय, 6. मग 6th स्टेटमेंट प्रिंट होणार. पहिला केस प्रिंट होणार का, नाही. दुसरा केस नाही. तिसरा केस नाही. 4th केस नाही, ब्रेक. 5th केस नाही, ब्रेक. 6th केस, येस. 6th केस काय असेल, सॅटर्डे. मग इथं प्रिंट काय होणार, आपला आउटपुट प्रिंट काय होणार, सॅटर्डे. फक्त एकच प्रिंट होणार इथं, आउटपुट एकच प्रिंट होणार, सॅटर्डे. इथं प्रिंट काय होणार, सॅटर्डे. म्हणजे आपल्याकडे प्रिंट होण्यासाठी भरपूर लोक होते, पण या भरपूर लोकांमध्ये प्रिंट होणार कोण हे सांगणार कोण, कंडिशन ऑफ स्विच. सो स्विचचं कंडिशन आपल्याला सांगेल की कोण प्रिंट होणार. सो स्विच मध्ये कंडिशन कोण आहे, डे, आणि डेच्या आतमध्ये व्हॅल्यू कोण आहे, 6. सो 6th केस इथं प्रिंट होणार. याला पण स्विच केस कंडिशन. सो आपले कंडिशन भरपूर असतात, पण ते कंडिशन्स मधनं प्रिंट कोण होणार, तो डिफाईन करणारा कोण असतो, हा एक्सप्रेशन असतो. सो कंडिशन आपल्याकडे भरपूर आहेत. कंडिशन म्हणजे स्टेटमेंट्स आपल्याकडे भरपूर आहेत. भरपूर स्टेटमेंट मधनं एक जो त्या स्टेटमेंटला मॅच करतो तो आपला स्टेटमेंट प्रिंट होतो. याला आपण तो स्विच केस. दिस इज कॉल्ड अ स्विच केस. त्याच्यानंतर लूपिंग स्टेटमेंट असतात जावास्क्रिप्ट मध्ये. आता हे लूपिंग स्टेटमेंट काय करतात ना, एका कोडला, आता मी जर तुम्हाला सांगितलं आय वॉन्ट टू प्रिंट फ्रॉम 1 to 100, मग तुम्ही काय आता जावास्क्रिप्ट मध्ये कोणतंही स्टेटमेंट प्रिंट करायचं असेल, आपण काय करतो, डॉक्युमेंट डॉट राईट. मग एखादा स्टेटमेंट प्रिंट करण्यासाठी तुम्ही काय डॉक्युमेंट डॉट राईट 100 टाइम्स लिहिणार का, नाही. आपण काय करू, त्याला लूपिंग स्टेटमेंट मध्ये टाकू. लूप म्हणजे काय असतो, तो चालत राहतो. जोपर्यंत कंडिशन ट्रू असेल तोपर्यंत माझं लूपिंग स्टेटमेंट चालू असणार. जसं माझं कंडिशन फॉल्स होणार, माझं लूपिंग स्टेटमेंट स्टॉप होणार. ठीक आहे, समजून घ्या. लूपिंग स्टेटमेंट विल एक्झिक्यूट द लूप अंटिल द कंडिशन इज ट्रू. वन्स द कंडिशन बिकम्स फॉल्स वी विल एक्झिट द लूपिंग स्टेटमेंट. आपण लूपिंग स्टेटमेंटला एक्झिट करू. ठीक आहे, चलो आता इथं पण तुम्हाला तेच दिले, लूपिंग स्टेटमेंट. वाईल क्रिएटिंग प्रोग्राम लॉजिक वी नीड टू एक्झिक्यूट सम स्टेटमेंट रिपीटेडली. म्हणजे प्रोग्राम बनवताना आपल्याला असे पण काही स्टेटमेंट असतात जे सारखं रिपीट करून रन करावं लागेल. इटरेशन रिफर्स टू एक्झिक्युशन ऑफ स्टेटमेंट ऑर ग्रुप ऑफ स्टेटमेंट्स ऑफ कोड फिक्स नंबर ऑफ टाइम्स ऑर टिल द कंडिशन इज सॅटिस्फाईड. आपण एक कंडिशन देणार आणि ते कंडिशन जोपर्यंत सॅटिस्फाय होतो किंवा जोपर्यंत ट्रू असेल तोपर्यंत तो स्टेटमेंट रन होणार. आणि जसं आपलं कंडिशन फॉल्स होणार आपण त्या लूपच्या बाहेर येऊ. जसं आपलं कंडिशन फॉल्स होणार आपण काय करू, त्या लूपच्या बाहेर येऊ. ठीक आहे, चलो आता लूपिंग स्टेटमेंट वरती तुम्हाला काय एक्झाम्पल देतो. जसं की आय वॉन्ट टू प्रिंट फ्रॉम 1 to 50. मला काय करायचंय, मी तुम्हाला हे ऑलरेडी वन शॉट लेक्चरमध्ये खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केली. मला प्रिंट करायचंय 1 to 50. तर आपण काय करणार, आपण लूपिंग स्टेटमेंट आपल्याकडे दोन असतात. एक असतो फॉर लूप आणि एक असतो वाईल लूप. सो जास्त करून फॉर लूप वाईल लूप हे सेपरेट आहे बघा, दोन टाईपचे असतात. एक असतो फॉर लूप आणि एक असतो वाईल लूप. सो फॉर लूपचं कंडिशन कसं असतं प्रिंट करण्यासाठी, फॉर लूपचं कंडिशन कसं असतं प्रिंट करण्यासाठी, ठीक आहे, स्टार्ट कुठून करायचं तुम्हाला, 1. सो आय इज इक्वल टू 1 सेमीकोलन. कंडिशन द्या 1 पासून कुठपर्यंत जायचं, 50. सो आय शुड बी लेस देन इक्वल टू 50 अँड आय प्लस. मला वाटतं हे तुम्ही वन शॉट व्हिडिओमध्ये बघितलं असेल किंवा रॅपिड रिव्हिजन मध्ये बघितलं असेल. हे सगळं गोष्ट मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं. याला पण काय म्हणतो, इनिशियलायझेशन. याला काय म्हणतो, कंडिशन. आणि याला काय म्हणतो, इन्क्रिमेंट और डिक्रिमेंट. ठीक आहे, आता आपण लिहिणार इथं डॉक्युमेंट डॉट राईट राईट ln, राईट ऑन न्यू लाईन आयचं व्हॅल्यू आपण प्रिंट करू. ठीक आहे, चलो आता माझा आउटपुट कसं येणार, 1 2 3 असं करत मी कुठपर्यंत जाणार,
50 पर्यंत जाणार, 51 आला की माझा हा वाला कंडिशन फॉल्स होतो. यालाच आपण कंडिशन म्हणतो ना, यालाच आपण काय म्हणतो कंडिशन. म्हणजे दिस मच पार्ट इज कॉल्ड एज कंडिशन. जोपर्यंत तुमचा हा कंडिशन ट्रू असेल म्हणजे आय 1 पासून सुरू होणार, 1 पासून प्रिंटिंग होणार, मग हे इन्क्रीमेंट होणार, 1 + 1 2 होणार. तर 2 ठेवून बघा ट्रू आहे, 2 पण प्रिंट होणार. मग इन्क्रीमेंट करा. सो 2 + 1 काय येणार 3 येणार. 3 ठेवून बघा कंडिशन ट्रू आहे. इन्क्रीमेंट करा, 3 + 1 4 ठेवून बघा 4 इज लेस दॅन 50 ट्रू आहे. असं करत 50 येणार. 50 इज इक्वल टू आय, 50 इज लेस दॅन इक्वल टू कंडिशन ट्रू, 50 पण प्रिंट होणार. 51 आला तर हा प्रिंट नाही होणार, कारण 51 साठी हा कंडिशन फॉल्स बनतो. 51 साठी काय बनतो, हा कंडिशन फॉल्स बनतो. सो 51 इथं प्रिंट नाही होणार, फक्त आपण 50 पर्यंतच प्रिंट करू. याला आपण म्हणतो फॉर. अच्छा, जर मला उलट प्रिंट करायचं झालं तर इफ आय वॉन्ट टू प्रिंट इन रिव्हर्स ऑर्डर, उलट 50 to 1 प्रिंट करायचं असेल तर मी काय करणार, फॉर असेल आय इज इक्वल टू 1 सेमिकोलन आय. आता आपण तिथं लेस देन दिलं ना, लेस देन, मग आता मी तर देणार ग्रेटर देन इक्वल टू. अरे मला 50 पासून 1 प्रिंट करायचं ना, थांबा 50 पासून 1 प्रिंट करायचं. मी तर लिहितो आय वॉन्ट टू प्रिंट फ्रॉम 50 to 1. ठीक आहे, सो मी काय करणार, फॉर कुठून स्टार्ट करायचे, आय इज इक्वल टू 50. ठीक आहे, सेमिकोलन कुठपर्यंत जायचे 1 पर्यंत. सो आय इज ग्रेटर देन इक्वल टू 1. अँड कसं करायचं, मला एक एक कमी करत यायचे, 50 पासून 1 पर्यंत जायचं. सो आय मायनस मायनस, सो एक एक कमी करून येणार. ठीक आहे, चलो. त्याच्यानंतर तुमच्याकडे असतो ब्रेक अँड कंटिन्यू. आता ब्रेक अँड कंटिन्यू काय असतो, आपण एक लूप वापरतो, लूप बरोबर. लूपच्या बाहेर जम्प करण्यासाठी जम्प आउट ऑफ लूप, जम्प आउट ऑफ लूप. लूपच्या बाहेर जम्प करण्यासाठी तुम्ही काय वापरता, तुम्ही वापरता ब्रेक स्टेटमेंट. सो ब्रेक स्टेटमेंट वापरलं तर तुम्ही लूपच्या बाहेर जम्प करू शकता. आणि स्किप अ लूप, स्किप, जर तुम्हाला एखादं लूप स्किप करायचं असेल, ठीक आहे, स्किप अ स्टेटमेंट इन अ लूप, स्किप अ ब्लॉक इन अ लूप. लूपमध्ये काही स्किप करायचं असेल, तर तुम्हाला वापरावं लागेल एक स्टेटमेंट कंटिन्यू. काय वापरावं लागेल, एक स्टेटमेंट कंटिन्यू. सो ब्रेक इज यूज टू जम्प आउट ऑफ द लूप अँड स्किप इज यूज, कंटिन्यू इज यूज टू स्किप द पोर्शन ऑफ द लूप. ठीक आहे, चलो. त्याच्यानंतर आपल्याकडे येतात ऑब्जेक्ट्स. येस, इथून आपला चॅप्टर ऍक्च्युअली मेन सुरू होतो. इथून आपल्याकडे भरपूर ऑब्जेक्ट्स असतात जावास्क्रिप्ट मध्ये. भरपूर ऑब्जेक्ट्स काय करतात, काहीतरी प्रॉपर्टी डिफाईन करतात. ऑब्जेक्ट्स काय करतात, काहीतरी प्रॉपर्टी डिफाईन करतात. आणि जावास्क्रिप्ट मध्ये भरपूर ऑब्जेक्ट्स आहेत जे मल्टिपल प्रॉपर्टीज आपल्याकडे ऑलरेडी होल्ड करून ठेवतात आणि आपण या प्रॉपर्टीचा वापर करू शकतो. मी परत रिपीट करतो, जावास्क्रिप्ट हा ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे थोडाफार. म्हणजे जावास्क्रिप्ट हा ऑब्जेक्ट वर काम करतो. ऑब्जेक्ट काय असतात, ऑब्जेक्टच्या आतमध्ये प्रॉपर्टी असतात आणि आपण हे प्रॉपर्टीजला डायरेक्ट इम्प्लिमेंट करू शकतो. ठीक आहे, काय करू शकतो, डायरेक्ट इम्प्लिमेंट करू शकतो. सांगतो मी कसं करता येईल. आता ऑब्जेक्ट्स मध्ये पण DOM चा फुल फॉर्म खूप वेळा विचारतात, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. DOM स्टँड्स फॉर डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. DOM, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल, याचा फुल फॉर्म नेहमी एक्झाम मध्ये विचारतात. आपण ज्या वेळेस एखादा HTML फाईलला आपण ज्यावेळेस सेव्ह ॲज करतो, मग त्याचा एक डॉक्युमेंट बनतो, HTML डॉक्युमेंट, वेब डॉक्युमेंट बनतो. तर त्या डॉक्युमेंटच्या आतमध्ये भरपूर प्रॉपर्टीज असतात आणि ते प्रॉपर्टीज मल्टिपल व्हॅल्यूजला रेफर करतात. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. म्हणजे आपला जो वेबसाईटचा लॉजिकल स्ट्रक्चर असतो ना, वेबसाईटचा लॉजिकल स्ट्रक्चर, ठीक आहे, त्यालाच आपण म्हणतो डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. ठीक आहे, चलो. आता हे बघा, भरपूर ऑब्जेक्ट्स आहेत आपल्याकडे भरपूर ऑब्जेक्ट्स आहेत. सगळ्यात पहिला ऑब्जेक्ट असतो विंडो ऑब्जेक्ट. हा क्वेश्चन एक्झाम नेहमी विचारतात. डॅश ऑब्जेक्ट इज द पॅरेंट ऑब्जेक्ट. Dash object is the parent object of all other object. Parent object of all other object. Dash object is the parent object of all other object. Answer is window object. Window object म्हणजे काय, हा तुमचा आउटपुटचा स्क्रीन. तुमचा आउटपुटचा स्क्रीनला विंडो म्हणतो रे आपण. तुमचा आउटपुटचा जो स्क्रीन असेल ना, त्याला विंडो म्हणतो. आता तुम्हाला माहिती आहे, आउटपुटच्या स्क्रीनवरतीच काय बॉक्स येतो, अलर्ट बॉक्स, प्रॉम्प्ट बॉक्स. सो हे कुठे येतात, हे अलर्ट बॉक्स, प्रॉम्प्ट बॉक्स, यांनाच हे आपल्या विंडोवरती येतात ना. सो हे अलर्ट बॉक्स, प्रॉम्प्ट बॉक्स, हेच झाले तुमचे पॅरेंट ऑब्जेक्ट. म्हणजे हेच झाले तुमचे विंडो ऑब्जेक्ट. आठवलं का? हे बघा, कन्फर्म, अलर्ट, कन्फर्म, प्रॉम्प्ट. आपण ज्यावेळेस इनपुट आउटपुट देतो, प्रॉम्प्ट वापरतो ना, प्रॉम्प्ट. सो प्रॉम्प्ट मध्ये काय, आपल्या समोर एक बॉक्स येतो आणि त्या बॉक्समध्ये आपण इनपुट व्हॅल्यूज देऊ शकतो. सो आपला जो आउटपुट असेल त्या आउटपुटलाच आपण म्हणतो पॅरेंट ऑब्जेक्ट. ठीक आहे, विंडो ऑब्जेक्ट, विंडो म्हणतो त्याला. विंडो, आपला जो आउटपुट असेल त्याला आपण विंडो म्हणतो. आणि विंडोमध्ये जे काही आपल्याला दिसतात बॉक्सेस वगैरे, तर तो असतो आपला विंडो ऑब्जेक्ट. तो काय असतो, विंडो ऑब्जेक्ट. सो तुम्ही अलर्ट दिल्याने तुम्हाला अलर्ट बॉक्स भेटेल, तुम्ही कन्फर्म दिल्याने तुम्हाला कन्फर्म बॉक्स भेटेल, प्रॉम्प्ट दिल्याने तुम्हाला प्रॉम्प्ट बॉक्स भेटेल. आणि प्रॉम्प्ट बॉक्स आपण कधी वापरतो, ज्यावेळेस आपल्याला इनपुट घ्यायचं असेल युजरकडनं. सो व्हेन आय वॉन्ट टू ऍक्सेप्ट द इनपुट फ्रॉम द युजर, आय विल यूज द प्रॉम्प्ट बॉक्स. ओपन म्हणजे आपण एखादा ऑब्जेक्ट, म्हणजे आपण एखादा फाईल किंवा आपण एखादा विंडो ओपन करू शकतो. क्लोज द विंडो, ब्लर, फोकस, प्रिंट, सेट टाइम आउट. सेट टाइम आउट म्हणजे काय, आपण एक एक्सप्रेशन डिफाईन करू शकतो, जर टाइम सेट होऊ शकतो आणि त्या टाइम नंतर आपला विंडो चेंज होणार. आपला विंडो चेंज होणार, या विंडोमध्ये काहीतरी ऍक्शन परफॉर्म होणार. जसं की आय वॉन्ट टू चेंज द बॅकग्राऊंड कलर आफ्टर एव्हरी 5 सेकंड्स. सो मी सेट टाइम आउट मध्ये काहीतरी व्हॅल्यू देतो, त्या व्हॅल्यू नंतर माझं विंडोमध्ये चेंजेस येणार. सो विंडो म्हणजे काय, आपला आउटपुट स्क्रीन. आपला आउटपुट स्क्रीनला आपण काय म्हणतो, विंडो.
सो दिस आउटपुट स्क्रीन कॉल्ड एज विंडो. तो विंडो वरती जे काही दिसणारे ऑब्जेक्ट्स असतात यांनाच आपण म्हणतो विंडो ऑब्जेक्ट. अँड विंडो ऑब्जेक्ट इज द पॅरेंट ऑब्जेक्ट ऑफ ऑल अदर ऑब्जेक्ट्स. ऑलवेज रिमेंबर. ठीक आहे. चलो आता जावास्क्रिप्ट इव्हेंट्स. आता जावास्क्रिप्ट मध्ये ना काही इव्हेंट्स असतात, जसं की मी तुम्हाला सिंपल वर्ड मध्ये सांगतो, तुम्ही कधी ना कधी गुगल फॉर्म भरता बरोबर. आता असं होतं का फॉर्म भरता भरता फॉर्म ऑटोमॅटिकली सबमिट झाला नाही. तुम्ही स्वतः जोपर्यंत त्या बटनवर क्लिक करत आहे तोपर्यंत तुमचा फॉर्म सबमिट होत नाही. सो त्या बटनवर क्लिक करणं इज अ इव्हेंट. बटनवर आपण जे क्लिक करतो ना दॅट इज अ इव्हेंट, बट दिस इज अ युजर इव्हेंट. याला आपण काय म्हणतो, युजर इव्हेंट. ठीक आहे. सो आपण जे बटनवर क्लिक करतो, ठीक आहे, आपण जे बटनवर क्लिक करतो त्याला आपण म्हणतो इव्हेंट्स. आता इव्हेंट्स दोन प्रकारचे असतात. इव्हेंट्स जे असतात ते दोन प्रकारचे असतात. एक असतात माऊस इव्हेंट्स, एक असतात कीबोर्ड इव्हेंट्स. एक असतात माऊस इव्हेंट्स म्हणजे माऊसनी पण आपण काही इव्हेंट्स परफॉर्म करू शकतो आणि कीबोर्डनी पण आपण काही इव्हेंट्स परफॉर्म करू शकतो. सो माऊस इव्हेंट्स, कीबोर्ड इव्हेंट्स असे भरपूर इव्हेंट्स असतात आपल्याकडे, जसं की ऑन की प्रेस, ऑन की डाऊन, ठीक आहे, ऑन की अप. ठीक आहे. हे झाले माऊस इव्हेंट्स. कीबोर्ड इव्हेंट्स काय असतात, कीबोर्ड इव्हेंट्स कीबोर्ड इव्हेंट्स अरे हे कीबोर्ड इव्हेंट्स होते, ऑन की प्रेस वगैरे. ठीक आहे, ऑन की प्रेस. ठीक आहे, हे सगळे कीबोर्ड इव्हेंट. अच्छा, माऊसचे काय असतात, ऑन क्लिक, ऑन क्लिक, ऑन माउस ओव्हर, ऑन माउस आउट. ठीक आहे. सो दीज ऑल आर द माउस इव्हेंट्स. ठीक आहे. सो अशा आपल्याकडे इव्हेंट्स असतात. इव्हेंट्स म्हणजे काय, इव्हेंट्स अकर झाल्यानंतर फंक्शन कॉल होतो. इव्हेंट अकर झाल्यानंतर फंक्शन कॉल होतो. मी एक फंक्शन बनवलं. ठीक आहे. आता कोड्समध्ये आपण एक फंक्शन क्रिएट करू शकतो. फंक्शन म्हणजे त्याच्यामध्ये आपण स्वतःचं काहीतरी लॉजिक ठेवू शकतो. फंक्शन कर्ली ब्रेसेसमध्ये लिहितो. फंक्शनमध्ये आपण काहीतरी लॉजिक ठेवू शकतो, जसं की आय मेड अ फंक्शन फॉर ऍडिशन. पण ते फंक्शन रन कधी होणार, ज्यावेळेस इव्हेंट अकर होणार. काय होणार, ज्यावेळेस इव्हेंट अकर होणार. इव्हेंट कधी अकर होणार, ज्यावेळेस युजर कीबोर्डवर प्रेस करणार, ज्यावेळेस युजर माऊसनी प्रेस करणार. सो हे इव्हेंट आल्यानंतर माझं फंक्शन कॉल होतो. यालाच आपण म्हणतो इव्हेंट्स. यालाच आपण काय म्हणतो, इव्हेंट्स इन जावास्क्रिप्ट. ठीक आहे. दीज आर कॉल्ड एज इव्हेंट्स. इव्हेंट्स माऊसनी पण होऊ शकतो, कीबोर्डनी पण होऊ शकतो. ठीक आहे. चलो त्याच्यानंतर स्ट्रिंग ऑब्जेक्ट. आता पहिली गोष्ट स्ट्रिंग असतो काय, सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. जसं मी सांगतो हॅलो, हॅलो, दिस इज कॉल्ड एज स्ट्रिंग, सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. फक्त एच दॅट इज कॅरेक्टर, बट सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर असेल तर आपण याला स्ट्रिंग म्हणतो. तर स्ट्रिंग वरती पण आपण भरपूर ऑपरेशन करू शकतो. हे ऑलरेडी डिफाईन्ड असतात. हे मेथड आणि त्याचे डिस्क्रिप्शन हे ऑलरेडी जावास्क्रिप्टला माहित असतो. ठीक आहे. सो तुम्ही कॅरेक्टर ऑफ करू शकता, इंडेक्स ऑफ, लास्ट इंडेक्स ऑफ, सबस्ट्रिंग. ठीक आहे. सबस्ट्रिंग म्हणजे काय, आता जर मी असं लिहिलं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हा इन्फॉर्मेशन पहिलं स्ट्रिंग आणि हा झाला सबस्ट्रिंग टेक्नॉलॉजी. आता आपण काय करू शकतो, त्याचं लेंथ पण कॅल्क्युलेट करू शकतो. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ठीक आहे. 11 हे झालं 11. आता हा स्पेस 12, 13 14 15 16 17 18 19 20 21 22. सो टोटल लेंथ ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 22. आता हे तर मी मॅन्युअली केलं, पण आपण हे सगळं आपण काही फंक्शन्स वापरून करू शकतो. ठीक आहे. ठीक आहे. समजलं का, जसं की लास्ट इंडेक्स ऑफ, इंडेक्स ऑफ, हे असे फंक्शन वापरून आपण स्ट्रिंग मध्ये किती एलिमेंट्स आहेत ते काउंट करू शकतो. सब स्ट्रिंग म्हणजे काय, ह्याला पण स्ट्रिंग म्हणतो, याला पण स्ट्रिंग म्हणतो, याला पण सब स्ट्रिंग म्हणतो. सब स्ट्रिंग इन टेक्नॉलॉजी सब स्ट्रिंग. ठीक आहे. सो सब स्ट्रिंगचं लेंथ काय ते पण आपण कॅल्क्युलेट करू शकतो. टू अप्पर केस, टू लोअर केस असं पण फंक्शन आहेत. आता हे बघा, हे सगळं कॅपिटल मध्ये दिसतं ना तुम्हाला, कॅपिटल म्हणजे हा झाला अप्पर केस. आता मी याला जर याच्यामध्ये ठेवलं टू लोअर केस, म्हणजे हे सगळं स्मॉल मध्ये मला भेटेल. हे सगळं मला कशामध्ये भेटेल, स्मॉल मध्ये भेटेल. तर आपण ज्यावेळेस स्ट्रिंग वरती एखादं ऑपरेशन परफॉर्म करतो त्याला आपण म्हणतो स्ट्रिंग ऑब्जेक्ट. काय म्हणतो आपण त्याला, स्ट्रिंग ऑब्जेक्ट. तसं आपल्याकडे मॅथ ऑब्जेक्ट आहे. मॅथ ऑब्जेक्ट आता मॅथ्समध्ये पण भरपूर गोष्टी असतात, काही फॉर्म्युलेज असतात. आपल्या जावास्क्रिप्टला ऑलरेडी भरपूर गोष्टी माहित असतात, जसं की सीबीआरटी आणि ब्रॅकेटमध्ये मी एक्स लिहिलं, म्हणजे एखादा नंबर दिला, एक्स म्हणजे एखादा नंबर दिला. सो मला त्याचं क्यूब रूट काढून भेटेल. काय काढून भेटेल, हा नंबरचा क्यूब रूट काढून भेटेल. क्यूब रूट कसं काढायचं हे जावास्क्रिप्टला सांगायची गरज आहे का, नाही. जावास्क्रिप्टकडे ऑलरेडी तो फंक्शन आहे, जावास्क्रिप्टकडे ऑलरेडी तो ऑब्जेक्ट आहे कॉल्ड ॲज मॅथ ऑब्जेक्ट. सो हे ऑब्जेक्ट वापरून तो काय करू शकतो, तो आपल्याला क्यूब रूट काढून देऊ शकतो. ठीक आहे. तसं आपल्याकडे एसक्यूआरटी म्हणून पण फंक्शन आहे, एसक्यूआरटी ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू. सो स्क्वेअर रूट कसं काढायचं हे सांगायची गरज आहे का जावास्क्रिप्टला, नाही. हा ऑलरेडी ऑब्जेक्ट आहे, हा इनबिल्ड ऑब्जेक्ट आहे. जावास्क्रिप्टला माहिती आहे स्क्वेअर रूट कसं काढायचं या नंबरचं. ठीक आहे. तो आपल्याला स्क्वेअर रूट काढून देईल. ठीक आहे. तसं आपल्याकडे डेट ऑब्जेक्ट आहे. आपण एक फीचर बघितलं होतं, आठवतं का, वी हॅड सीन अ फीचर. आपण एक फीचर बघितलं होतं, जावास्क्रिप्ट सपोर्ट्स डेट अँड टाइम व्हेरी इफेक्टिव्हली. ठीक आहे. जावास्क्रिप्ट सपोर्ट्स डेट अँड टाइम व्हेरी इफेक्टिव्हली. ठीक आहे. सो आपल्याकडे एवढे सारे फीचर्स आहेत डेट अँड टाइमचे. सो गेट डे, गेट टाइम, गेट आवर्स, गेट मंथ, गेट सेकंड्स, गेट टाइम, गेट मिनिट्स, सेट आवर्स, सेट मिनिट्स. सो असे भरपूर आपल्याकडे मेथड्स आहेत आणि या मेथडचं सगळं डिस्क्रिप्शन तुम्हाला इथे दिले. म्हणजे जर तुम्ही गेट आवर केलं तर युजरकडनं आपण लाईक 0 to 23 मध्ये आपण आवर्स इनपुट करू शकतो. ठीक आहे. सो गेट टाइम केलं तर आपण मिली सेकंड्समध्ये टाइम इनपुट करू शकतो. ठीक आहे. सो हे असतो आपला ऑब्जेक्ट, हे असतो आपला डेट ऑब्जेक्ट. ठीक आहे. आपल्याकडे डेटनी पण भरपूर ऑब्जेक्ट्स आहेत.
त्याच्यानंतर आपल्याकडे असतो नंबर ऑब्जेक्ट. येस, आपण नंबरवरती पण काही ना काही ऑपरेशन परफॉर्म करू शकतो, जसं की मॅक्स व्हॅल्यू, मिन व्हॅल्यू. ठीक आहे, आपण कम्पेअर करू शकतो मॅक्झिमम व्हॅल्यू कोणता आहे, मिनिमम व्हॅल्यू कोणता आहे. एनएन म्हणजे नॉट अ नंबर, एनएन नॉट अ नंबर. ठीक आहे, जसं की कॉन्टॅक्ट नंबर झालं, कॉन्टॅक्ट नंबरवरती आपण एनएन ऑब्जेक्ट वापरू शकतो. म्हणजे समजा इथं कोणीतरी एक ऑब्जेक्ट एंटर केलं, ए कोणीतरी एंटर केलं, तर मला सांगा ए हा काही नंबर आहे का? नाही. मग या बॉक्सवर जर एनएन असेल तर तो रिपोर्ट करणार इट इज नॉट अ नंबर. तो काय करणार? रिपोर्ट करणार इट इज नॉट अ नंबर. ठीक आहे, मॅक्स व्हॅल्यू फाइंड करू शकतो, मिन व्हॅल्यू फाइंड करू शकतो, सगळं करू शकतो बाय नंबर ऑब्जेक्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर लास्ट ऑब्जेक्ट आपल्याकडे येतो ऍरे ऑब्जेक्ट. मी तुम्हाला आधी एक्सप्लेन करतो की ऍरे काय आहे. ठीक आहे, आता सर्वांना माहित असेल जावास्क्रिप्ट मध्ये व्हेरिएबल काय म्हणून. व्हेरिएबल काय करतो? तो एक डेटा स्टोअर करतो. स्टोअर द डेटा. काय म्हणू शकतो आपण? स्टोअर द डेटा. इट इज यूज टू स्टोअर अ डेटा. सो जावास्क्रिप्ट इज यूज टू स्टोअर द डेटा. पण ऍरे काय असतो? काही लोकांना अरे म्हणतात, हे अरे नसतो, हे ऍरे असतो. ऍरे म्हणजे हा एक स्पेशल व्हेरिएबल आहे. हा काय असतो? हा एक स्पेशल व्हेरिएबल आहे जो मल्टिपल डेटा होल्ड करतो. जसं की मी आज सांगितलं ए इज इक्वल टू 10. बरोबर. आता म्हणजे हा 10 हा एक व्हॅल्यू आहे ना, म्हणजे हा व्हेरिएबल ए एकच व्हॅल्यू होल्ड करू शकतो. पण मी जर आज सांगितलं ए स्क्वेअर ब्रॅकेट 5, स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे ऍरे, स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे ऍरे. आता हा एक व्हेरिएबल आहे, या व्हेरिएबल समोर मी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 5 लिहिलं, म्हणजे हा एक व्हेरिएबल आहे, हा झाला स्पेशल व्हेरिएबल मीन्स ऍरे. म्हणजे या व्हेरिएबलमध्ये मी 5 डेटा स्टोअर करू शकतो. 10, 20, 30, 40, 50. सो ऍरे इज अ स्पेशल व्हेरिएबल. हे पण व्हेरिएबल आहे, पण हा नॉर्मल व्हेरिएबल आहे. बट ऍरे हा एक स्पेशल व्हेरिएबल आहे जो 5 डेटा होल्ड करू शकतो एका टाइमला. ठीक आहे, आता ऍरेवरती पण काही ऑपरेशन होतात. ऍरेवरती पण काही ऑपरेशन होतात, जसं की पुश ऑपरेशन. एलिमेंट ऍड करण्यासाठी, आता हे ऍरेमध्ये एलिमेंट ऍड करण्यासाठी आपल्याला पुश ऑपरेशन करावं लागेल. एलिमेंट डिलीट करण्यासाठी पॉप ऑपरेशन करावं लागेल. बघा, पुश टू रिमूव्ह द, म्हणजे पुश मीन्स टू ऍड अ न्यू एलिमेंट ऍट द एंड ऑफ द ऍरे. पॉप मीन्स टू रिमूव्ह द लास्ट एलिमेंट ऑफ द ऍरे. ठीक आहे, इंडेक्स ऑफ रिव्हर्स. आपण ऍरेला रिव्हर्स करू शकतो, सॉर्ट करू शकतो. सॉर्ट म्हणजे काय? असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट होणार. आता हे ऑलरेडी सॉर्टेड आहे, कारण आपण जातोय स्मॉलेस्ट नंबर पासून लार्जेस्ट नंबर पर्यंत. आपण त्याला लार्जेस्ट नंबर टू स्मॉलेस्ट नंबर पण आणू शकतो बाय सॉर्ट फंक्शन. सो ऍरेवरती आपण असं भरपूर फंक्शन्स अप्लाय करू शकतो बाय युझिंग ऍरे ऑब्जेक्ट्स. आपल्याकडे ऍरेसाठी पण भरपूर ऑब्जेक्ट्स आहेत. हे ऍरे ऑब्जेक्ट्स वापरून आपण ऍरेवरती काही ना काही ऑपरेशन करू शकतो. ठीक आहे, चलो. सो हिअर एंड्स द थिअरी. हिअर एंड्स द थिअरी ऑफ द ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट. मला वाटतं 25 to 30 मिनिट्स मध्ये हा व्हिडिओ कंप्लीट होतोय. आता एकदम शॉर्टमध्ये, एकदम डिटेलमध्ये तुम्हाला सगळे पॉईंट्स कव्हर करून सांगितलेत. रिव्हिजन म्हणा किंवा एक्झामच्या आधी तुम्ही एवढंच करा. आणि आता फक्त लक्ष कुठं काय टाकायचं? पी वाय क्यूज म्हणजे या चॅप्टरचे सगळे पी वाय क्यूज तुम्हाला माहित असले पाहिजे. ठीक आहे, या चॅप्टरचे आधीचे पी वाय क्यू सगळं माहित असलं पाहिजे. चॅप्टर म्हणजे कन्सेप्ट समजला तो पी वाय क्यू समजायला थोडं अजून सोपं जाईल. ठीक आहे, चलो. मॅक्झिमम आयटीच्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. उद्या एक्झाम आहे, आज आपण व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. सगळ्या आयटीच्या मुलांना पटपट सगळ्यांना फॉरवर्ड करा, शेअर करा. ठीक आहे, सगळ्यांना हा मेसेज जाऊ दे. ठीक आहे, चलो. आता नेक्स्ट चॅप्टरमध्ये लगेच आपण भेटूया. नाव विल स्टार्ट विथ अनदर चॅप्टर. ठीक आहे, चलो, बाय.